डोसा करताना तव्याला चिकटतो, तव्यात टाकला की त्याचा गोळा लगदा तयार होतो, त्याचे तुकडेच पडतात, हवं तसं त्याला रंग येत नाही. हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही फेस करता का? ते राहू देत. डाळ तांदूळ भिजत घालायचे, ते मिक्सरला वाटायचे, एवढा कुटाणा करायचा तोही नको. तर ही रेसिपी तुमच्याकरता आहे बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रवा डोसा करणार आहोत मिक्सरचं भांडं न वापरता. हो, मिक्सरचं भांडं देखील वापरायची गरज नाही. असा रवा भिजवायचा, असा डोसा तुमचा तयार. आणि त्यासोबतच नारळाची चटणी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही वेगळ्या प्रकारची चटणी आहे बघा. आमची मराठवाड्याची आहे स्पेशल चटणी. तर सगळ्यात आधी काय करायचंय, 1 कप घ्यायचा बारीक रवा. आपण साहित्य स्टेप बाय स्टेप बघूयात, पण आता 1 कप रवा हवाय, तो काय दाखवायचा. चला, यामध्ये भरपूर पाणी घालू. इथे रवा धुवून घ्यायचाय. हो, स्वच्छ धुवून घ्यायचाय. यामुळे काय होतं, रवा छान एकतर मुरतो, फुलतो पाण्यामध्ये ठेवल्यामुळे, आणि त्यावर जर काही माती असेल, ताम असेल, तर ती वरच्यावर निघून यायला मदत होते. त्यामुळे 5 मिनिटं पाण्यामध्ये रवा हा फुलण्याकरता ठेवायचा. रवा फुलतोय, रवा फुलवायला ठेवलाय, तोवर आपण हा डोसा करण्यासाठी इतर काय काय साहित्य, म्हणजे पिठासाठी इतर काय काय साहित्य घेतलंय ते बघूयात. पाव कप दही, 1 टेबलस्पून तांदूळाचं पीठ. तांदूळाच्या पिठाऐवजी बेसन घेतलं तरी चालेल, किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. अर्धा चमचा साखर, चवीपुरतं मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट. फ्रूट सॉल्टच्या ऐवजी इथे खायचा सोडा जरी वापरला तरी चालेल. साखरेमुळे काय होतं, डोशाला खालच्या बाजूने एकसारखा सोनेरी रंग यायला मदत होते. बरोबर 5 मिनिटं रवा फुलण्यासाठी ठेवला होता, आणि बघा, रवा खाली सेटल झालाय आणि वर पाणी जमा झालंय. आता हे पाणी आहे ना, वरच्यावर आपण काढून घेऊया. रवा नाही काढायचा, फक्त हे पाणी काढायचं, बस. आता या उरलेल्या रव्यामध्ये बाकी सगळे आपण जिन्नस घालूयात. सगळ्यात आधी तांदूळाचं पीठ. फ्रूट सॉल्ट आत्ता घालायचं नाही, फ्रूट सॉल्ट आपण सगळ्यात शेवटी घालूयात. साखर, चवीपुरतं मीठ, दही. आता हे मिसळूयात. आता यामध्ये वाढीव पाणी अजिबात काहीच घालायची गरज नाही. हे जे झालंय ते अगदी परफेक्ट झालंय. आता यावर झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं मुरण्याकरता ठेवूयात. डोशाचं मिश्रण आपलं मुरतंय तोवर चटणी तयार करूयात. चटणी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, साखर, मोहरी, जिरं, हिंग, सुकी लाल मिरची, कढीपत्ता, चमचाभर दही. आता इथे दह्याच्या ऐवजी चिंचेचं बुटूक जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही. चला, आता भाजलेले शेंगदाणे घेऊयात. यामध्ये मिरची, लसूण, आलं, दही, साखर, चवीपुरतं मीठ. आता पाणी घालायचं. चला, आता हे मिक्सरमध्ये छान वाटून घेऊयात. बघा, सरसरीत अशी चटणी तयार. चला, आता ही चटणी एका डिशमध्ये किंवा बाउलमध्ये काढूयात, आणि यावर आता खमंग अशी फोडणी घालूयात. आता इथे चमचाभर तेल गरम केलं, गॅस बंद करते. सगळ्यात आधी मोहरी छान तडतडली, जिरं, सुकी लाल मिरची, हिंग आणि कढीपत्ता, आणि ही चुरचुरीत खमंग फोडणी आपल्या मस्त चमचमीत चटणीवर. वा, चटणी तयार आहे. आणि इथे रवा डोशाचं पीठही छान मुरलं. हे बघा, छान परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे. रवाही छान फुललाय, आणि परफेक्ट डोशाचं पीठ असतं ना, अगदी तसं हे पीठ तयार होतं बघा. आता यामध्ये घालूयात फ्रूट सॉल्ट, 1 चमचाभर. पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे, फक्त हे मिसळून घ्यायचं. आणि फ्रूट सॉल्ट नसेल घालायचं तर खायचा सोडा पाव चमचा घातला तरी काहीच हरकत नाही. परफेक्ट. आता डोसा घालत असताना आहे ना,
तव्या बऱ्यापैकी गरम हवा, पण कडकडीत गरम नको. कडकडीत तवा गरम असला ना तर डोश्याचं पीठ तिथेच साचलं जातं आणि ते पसरलं जात नाही. त्यामुळे तवा गरम हवा, पण कडकडीत गरम अजिबात नको. हवं तर तुम्हाला असं वाटलं की खूप तापलाय तवा, खूप गरम झालाय, तर थोडा वेळ गॅस बंद करा. आता मी इथे बिडाचा तवा घेतलाय, यावर तेल घालूया आणि हे तेल व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं. चला, आता तेल व्यवस्थित लावून घेतलं, त्यावर तव्याच्या मधोमध हे पीठ घालायचं. कितपत लहान मोठा डोसा तुम्हाला करायचा त्या हिशोबाने, आणि छान हे पसरवून घ्यायचं. बघा, न यामध्ये आपण हे डोश्याचं पीठ मिक्सरला फिरवलंय, न वाटून घेतलंय, काहीच केलं नाही, तरी जाळी बघा काय बहारदार येते. वाह. आता काय करायचं, तव्याची कड जी अशी जाळी नाही आली, म्हणजे ती बाजू गरम नाही झालेली, ती आधी उष्णता त्याला लागली पाहिजे असं मधोमध करून घ्यायचं तवा. बघा, आता ही बाजू भाजली जाईल. काय सुरेख जाळी आली बघा. वा वा वा. आता डोसा भाजत असताना आहे ना, जर तुमच्या गॅसची आच खूप पसरत नसेल तर कड छान भाजून घ्यायची आणि मगच उलटवायची गडबड करू नका. काय होतं ना, बऱ्याचदा हलका सोनेरी रंग दिसला की लगेच काढायची गडबड करतात, मग तो डोसा तव्याला चिकटून बसतो. गडबड करू नका, निगुतीने ते शिजून घेऊ दे, कड सुटू दे आणि मगच तो उलटवायचा. चला, दोनही बाजूने डोसा छान बघा झालाय. बघा, काही करावं नाही लागत, कड आपोआप उचलली जाते आणि सुटते. हे बघा, आणि काय खरपूस झालाय बघा. कोण म्हणेल हा रव्याचा डोसा आहे, तोही झटकीपट. क्या बात आहे. दुमडून पण दाखवते. आहा, बहारदार, काय खरपूस झालाय बघा, दोनही बाजूने बघा, परफेक्ट. आता हा काढूयात जाळीवर. एकदम कुरकुरीत झालाय बघा. काय दिसतोय बघा भारी डोसा. हा हा हा. आता ते साखर घातली आहे ना, त्या साखरेमुळे असा एकसारखा सोनेरी रंग येतो बघा. आता याच तव्यामध्ये परत तेल लावायची गरज नाहीये, फक्त असं टिश्यूने वाईप आउट करायचं. गॅस थोडा मी बंद केला होता, कारण मग खूपच गरम होतो तवा. आता याच्या मधोमध पुन्हा पीठ घालूया आणि हे लगोलग असं पसरवून घ्यायचं. हा हा हा. क्या बात आहे, कमाल. आणि जसं मी तुम्हाला सांगितले, आता या बाजूला जाळी नाही आली, याचा अर्थ ही तव्याची कड आपली तापलेली नाहीये. मग हे असं तवा गॅसच्या मध्यभागी करायचा, आली जाळी. पुढचा डोसा देखील तयार आहे. हे बघा, पहिला डोसा देवाला आणि पुढचा मग हा अगदी परफेक्ट होतो बघा, न तुटता. वा 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 वा. डोसा हा तुम्हाला हवा असेल तर दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्या, पण गरज नाही. पण बघा, तुम्हाला रंग दाखवण्याकरता उलटवून घेतला. काय बहारदार दिसतोय बघा. वा. तिची चिमूटभर साखर घालतो ना, त्यामुळे जरी इन्स्टंट डोसा असला तरी त्याला रंग बहारदार येतो. चला, आता बघा, हा मधोमध असा उलटवायचा. कमाल असा हा आपला पुढचा डोसा देखील तयार आहे. थांबायचं नाही बघा. आता या मिश्रणामध्ये हे जे आपण 1 कप रवा घेतलाय, यामध्ये 8 या आकाराचे, म्हणजे साधारण एक 10 इंच व्यासाचे डोसे तयार होतात. मजा येते माहिती आहे का हे करताना. म्हणजे अगदीच इन्स्टंट डोसे आहेत, काहीच यामध्ये कुटाणा केलेला नाही आहेत, पण होतात अगदी कमाल आणि बहारदार. चला, आता खायचे कसे काय सांगायची गरजच नाही. चटणी तयार आहे, डोसा तयार आहे. डाळ तांदूळ वाटायचा कुटाणा करण्यापेक्षा ना हे मस्त तयार होतं. आणि तुम्हाला सांगते, आदल्या दिवशी जरी रात्री तुम्ही रवा मुरायला ठेवला दह्यामध्ये, तरी मग दुसऱ्या दिवशी सकाळी इनो न घालता देखील डोसे असे मस्त जाळीदार होतात. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.